वैदिक पंचांगानुसार पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीपासून 7 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाला आहे, जो अमावस्येच्या दिवशी संपेल। पंचांगानुसार दरवर्षी आश्विन महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला श्राद्ध केले जाते। अमावस्या श्राद्धाला अमावस्या श्राद्ध, सर्वपित्री अमावस्या आणि सर्वपित्री मोक्ष अमावस्या असेही म्हणतात। या दिवशी अमावस्या तिथी, पौर्णिमा तिथी किंवा चतुर्दशी तिथीला मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील मृत सदस्यांसाठी श्राद्ध केले जाते। जर एखाद्या व्यक्तीला पितृपक्षाच्या इतर तिथींना श्राद्ध करता आले नसेल तर तो अमावस्या तिथीला सर्वांसाठी श्राद्ध करू शकतो। याशिवाय ज्या पूर्वजांची पुण्यतिथी माहीत नाही त्यांच्यासाठी देखील श्राद्ध करता येते। पंचांगानुसार 2025 मध्ये 21 सप्टेंबर रोजी रात्री 12:16 ते 22 सप्टेंबर रोजी पहाटे 1:23 पर्यंत आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी म्हणजे सर्वपित्री अमावस्या असेल। अशा परिस्थितीत रविवार 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्वपित्री अमावस्येचे श्राद्ध केले जाईल। धार्मिक मान्यतेनुसार सर्वपित्री अमावस्येचे श्राद्ध कुटुंब मुहूर्त आणि रोहिणी मुहूर्तात करावे, तर श्राद्धाशी संबंधित विधी दुपारचा काळ संपण्यापूर्वी पूर्ण करावेत। 21 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:08 ते 12:57 पर्यंत कुटुंब मुहूर्त आहे। त्यानंतर रोहिणी मुहूर्त सुरू होईल। रोहिणी मुहूर्त रविवार दुपारी 1:45 संपेल। त्याचवेळी दुपारची वेळ दुपारी 1:45 ते 4:11 पर्यंत असेल।